कविता करणं म्हणजे फारसं असं काही नाही. कविता करणं म्हणजे फारसं असं काही नाही. नजरेसमोर फक्त तू आणि हातात पेन व वही. आवडलं तर प्लीज क्लॅप करा, म्हणजे मला वाटेल की हा काहीतरी आहे. प्रेम प्रत्येकालाच करता येतं हा समज चुकीचा आहे. प्रेम प्रत्येकालाच करता येतं हा समज चुकीचा आहे. हा खेळ पैशाचा नसून दोघांमधील विश्वासाचा आहे. संध्याकाळ झाल्यावर मन माझं कसं वेडपिसं होऊन जातं. संध्याकाळ झाल्यावर मन माझं कसं वेडपिसं होऊन जातं. तुला भेटायला जायचंय याची आठवण करून देतं. तुझ्या घरासमोरून जाताना मनात वेगळीच भीती दाटलेली असते. तुझ्या घरासमोरून जाताना मनात वेगळीच भीती दाटलेली असते. पण तू जर नजरेस पडलीस तर तुझ्याबद्दल प्रीती दाटलेली असते. माझ्या मते प्रेमाला कोणताच रंग नसावा. माझ्या मते प्रेमाला कोणताच रंग नसावा. नसावा आपलं म्हणायचं, पण तो प्रत्येकाच्या मनात असावा. प्रेम कसं करावं हे जर शिकवता आले असते, कोचिंग क्लासेस उघडले असते. माझ्या देशाचा मला अभिमान आहे. माझ्या देशाचा मला अभिमान आहे. गरिबीत वावरत असला तरी इथे प्रत्येकाला स्वाभिमान आहे. तुझ्याशी खूप काही बोलायचंय पण संधीत चालून येत नाही. तुझ्याशी खूप काही बोलायचंय पण संधीत चालून येत नाही. आणि संधी जरी चालून आली तरी मीच पुढे चालू शकत नाही. अजून आहेत बऱ्याच, पण आपल्याला टाइम लिमिट आहे. मला थोडासा टाइम दिलेला आहे, त्यामुळे एक शायरने एक शायरी लिहिलेली आहे, ती पहिल्यांदा सांगतो आणि त्याच्यानंतर मग माझी चारोळी सांगतो. मोहब्बत में रंग का ज्यादा फर्क नहीं पड़ता साहब. मोहब्बत में रंग का ज्यादा फर्क नहीं पड़ता साहब. मैंने तो उबले दूध से ज्यादा चाय के दीवाने देखे. मैंने तो उबले दूध से चाय के ज्यादा दीवाने देखे. तर ह्याच्यावरतीच मी तेव्हा एक चारोळी लिहिलेली की प्रेमामध्ये कधीच महत्व देऊ नये रंगाला रूपाला. प्रेमामध्ये कधीच महत्व देऊ नये रंगाला रूपाला. महत्व द्यायचे झाले तर द्यावे एकमेकांच्या साथीला. आणि आता ऍज युजल चारोळ्या आहेत भरपूर, पण ते आता नाही जास्त बोलणार आहे. दरवर्षी किंवा काही ना काही सगळेजण म्हणतात की बायकोसाठी कविता लिहितो किंवा अजून काय, तर ह्या वर्षी स्पेशली मी माझ्या लेकीसाठी कविता लिहिलेली आहे. आज सकाळीच मी म्हटलं की हा ठीक आहे, तिला एक सरप्राईज देऊया. तर तिच्यासाठी मी एक कविता लिहिली, ती तुमच्या समोर प्रेझेंट करते. लेक माझी, लेक माझी आता हळूहळू मोठी होते. लेक माझी आता हळूहळू मोठी होते. समजते तिला सर्व किंवा ती सारा समजून घेते. समजते तिला सर्व किंवा ती समजून घेते. लेक माझी आता हळूहळू मोठी होते. तिचं बालपण, तिचं जागरण, तिचं आजारपण आणि तिचं शिक्षण. तिचं बालपण, तिचं जागरण, तिचं आजारपण आणि तिचं शिक्षण. प्रत्येक गोष्ट मी अनुभवले आणि यातून जगण्याची नवीन रीत मला उमगली. तुम्ही लहानपणी पाठ केलेले पाढे आणि शिकलेलं तुमचं इंग्रजीचं व्याकरण. तुम्ही लहानपणी पाठ केलेले पाढे आणि शिकलेले इंग्रजी व्याकरण तिच्यासोबत पुन्हा अनुभवताना खूप वेगळीच गंमत येते. तुमच्याकडून लहानपणी राहून गेलेल्या गोष्टींची इच्छापूर्ती त्याच्यामुळे होते. तुमच्यामुळे राहून गेलेल्या गोष्टींची इच्छापूर्ती त्याच्यामुळे होते. तुला स्कूलमध्ये मिळालेलं मेडल, तुला स्कूलमध्ये मिळालेलं पहिलं मेडल, तुझं पहिलं स्पीच, तू केलेला पहिला डान्स, माझा अभिमान जागा भरपूर आवडतात. तुला प्राण्यांची आवड, तुझी फिरण्याची हौस, तू म्हणजे माझाच नव्याने सुरू झालेला प्रवास आहेस. ती मोठी होताना फक्त एक काम मी करतोय. ती मोठी होताना फक्त एक काम मी करतोय. मला शिकवलेला नागरिकशास्त्र विषय मी आवर्जून तिला शिकवतोय. ती मोठी होताना फक्त एक काम मी करतोय. मला शिकवलेला नागरिकशास्त्र विषय मी तिला आवर्जून शिकवतोय. जनरेशन मिलेनियल कडे असणारे संस्कार, जनरेशन मिलेनियल म्हणजे आम्ही जे 90s वाले वगैरे आहोत किंवा त्याची आधीची जनरेशन, जनरेशन मिलेनियल कडे असणारे संस्कार जेन जी कडे कॅरी होतील याची काळजी घेतोय. जेन जी कडे कॅरी होतील याची काळजी घेतोय. तू हे सर्व विचार आणि आचार हातात हात पकडून पुढे नेशील. तू हे सर्व आचार आणि विचार हातात हात पकडून पुढे नेशील. या निमित्ताने तुला खूप खूप शुभेच्छा. माझ्या सर्व स्वप्नांना तू तुझ्या डोळ्याने पाहशील. माझ्या सर्व स्वप्नांना तू तुझ्या डोळ्याने पाहशील. थँक्यू, थँक्यू श्रीजी सर.